हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण बरीच वर्ष म्हणजे इयत्ता 7वीपासून आपण पायथागोरस थेरम पाहतो आहोत. पायथागोरसचा थेरम म्हणजे काय? तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर इन प्लस हाईट स्क्वेअर हे आपण पाठ केलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे. आता यावर्षी इयत्ता 10वीमध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून क्वेश्चन आन्सर्स तर काढायचेच आहेत. त्याच्याचबरोबर आपल्याला हा थेरम जो आहे तो सुद्धा पाहायचा आहे. तो कसा काय आपण प्रूफ करू शकतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर जरा बघूया थेरम हा कसा प्रूफ करायचा आहे. इन द राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. In triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. प्रूफ काय करायचं आहे? AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. कन्स्ट्रक्शन काय करायला सांगितलं आहे? ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट BD ऑन साईड AC ADC. काय करायचं आहे? परपेंडिक्युलर टाकायचं, ॲल्टिट्यूड टाकायचा आहे AC वरती आणि त्याला नाव द्यायचं आहे. त्या पॉईंटला जो AC वरती मिळणार आहे आपल्याला त्याला नाव द्यायचं आहे D. म्हणजे हे ADC हे कसे आहेत? कोलिनियर पॉईंट्स आहेत. ओके, आता प्रूफ करायचं आहे. इन राईट अँगल ट्रायंगल ABC सेगमेंट BD परपेंडिक्युलर हायपोटेनस AC construction. Therefore, triangle ABC similar triangle ADB similar triangle BDC by similarity of right angle triangle. ह्याच्या अगोदर आपण हा थेरम पाहिलेला आहे की जर ओरिजिनल ट्रायंगल असेल त्याच्यामध्ये एखादा परपेंडिक्युलर आला असेल, ॲल्टिट्यूड आलेला असेल तर त्याच्यामुळे तयार होणारे जे दोन वेगवेगळे ट्रायंगल आहेत आणि त्याचा जो ओरिजिनल ट्रायंगल आहे हे कसे असतात? सिमिलर असतात. आपण तेच कारण इथे दिलेलं आहे. आता काय करायचं आहे बघूया आपण. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ADB. ABC ओरिजिनल आणि ADB ह्याच्यामध्ये काय काय आहे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. ABCमध्ये AB, BC आणि AC आणि ADBमध्ये AD, त्याच्यानंतर आहे DB किंवा BD आणि AB. आता यांचं आपण मल्टिप्लिकेशन जर का केलं तर काय होईल? किंवा आपण असं म्हणूया की आपल्याला AB दोन सारख्या आहेत त्यांचं आपण केलं. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. हा आपल्या झाला इक्वेशन नंबर 1. आता सेकंड इक्वेशन घेताना एक साईड आपण सोडून दिलेली आहे. ओके, मग आपण जी सेकंड ट्रायंगल आहे किंवा सेकंड जी सिमिलरची आपली जोडी आहे ती घेऊया. ओरिजिनल आणि दुसरा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. म्हणजे मग ABBC AC ह्या त्याच्या 3 साईड्स आहेत. याच्या BDCच्या BD CD आणि BC अशा 2 लाईन्स आहेत. आता बघूया AB किंवा BD कुठला तरी मिळतो आहे का आपल्याला सेम टू सेम? तर बघा BC मिळालेला आहे, BC आणि BC. मग आपण तोच घेतला म्हणजे BC स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू AC झाला. हा आपला सेकंड इक्वेशन झाला. आता जेव्हा आपला AC हा आहे त्यावेळेला कसं आहे? AD प्लस DC आहे. मग आपण म्हणताना काय म्हणा? ॲडिंग 1 and 2 AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर लिहिलं एका साईडला. AD इंटू AC इंटू DC इंटू AC. मग AC एक घेऊया, ठीक आहे, साईडला करूया. AD प्लस DC झाला तेव्हा काय तयार झालं? ACच तयार झालेला आहे. म्हणून मग AC इंटू AC स्क्वेअर आला. म्हणजेच काय झालं? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. दोन वेगवेगळे ट्रायंगल्स. मग आपण ओरिजिनल बरोबर वेगवेगळ्या ट्रायंगलला दाखवलेलं आहे, सिमिलर आहे आणि मग त्याच्यावरनं आपल्याला इक्वेशन्स मिळाले. मग त्या इक्वेशन्सना दोन वेगवेगळ्या इक्वेशन्सना आपण एकत्र केलं आणि आपण प्रूफ करून दाखवलं की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर.